महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे जे लोकशाहीच्या मूल्यांवरती घात करणारं विधेयक महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आणलं गेलं, त्याचा विरोध करण्यासाठी सांगली जिल्हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून घटक पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी आज सांगली येथे गांधी पुतळ्याजवळ आम्ही उपस्थित होतो। यामध्ये या विधेयकाचं हे विधेयक महाराष्ट्राचं नुकसान कशा पद्धतीने करू शकतं, किंबहुना महाराष्ट्राला प्रगतीकडून अधोगतीकडे कसे नेऊ शकतं, या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी सांगली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत हे विधेयक आणि या विधेयकाचा तोटा पोहोचवण्याची मोहीम हाती घेतलेली आहे। येत्या काळामध्ये या विधेयकाला विरोध म्हणून जनचळवळ उभा करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि लोकांमध्ये जास्तीत जास्त जाऊन हे विधेयक त्यांच्या अधिकारांवरती कशी गदा आणू शकतं या संदर्भामध्ये जनचळवळ उभा करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। आज सांगली जिल्ह्याच्या इंडिया आघाडीच्या वतीने सांगलीच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये एकत्रित एक आंदोलन करण्यात आलं की जनसुरक्षा विधेयकाला विरोध करणार होतं। जनसुरक्षा विधेयकाला विरोध करणं हे काम ह्या स्वतःचा हक्क अबाधित होण्यासाठीच आहे। त्यासाठी सर्व पक्ष मिळून एकत्र येऊन हे आंदोलन घोषित करण्यात आलं। भ्रष्टाचाराचा अड्डा आणि पक्षाचा अध्यक्ष नड्डा अशा पद्धतीचा देशभर कारभार सगळीकडे चालू आहे। जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून संविधानानं दिलेले अधिकार त्याची पायमल्ली होत आहे आणि या कायद्याच्या रूपानं एक प्रकारची हुकुमशाही लादण्याचं काम या फडणवीस सरकारनं आणि मोदी सरकारनं चालवलेलं आहे। हा जनसुरक्षा कायद्या कायद्याच्या विरोधात जे काही धरणं आंदोलन आम्ही करीत आहोत त्याचा उद्देश एकच आहे की हे जो काही जनसुरक्षा कायदा आहे याला फार मोठं गोंडस नाव दिलेलं आहे। हा जनसुरक्षा कायदा नसून हा जनभक्षण कायदा या ठिकाणी आल्याचं आमचं ठाम मत आहे। कारण गेल्या अनेक वर्षापासून कष्टकरी गोरगरीब जनतेवर हे सातत्यानं अत्याचार अन्याय होत आहे आणि या जनसुरक्षा कायद्याच्या अन्वये कोणीही कुठेही आवाज उठवायचा नाही, आवाज दाबण्याचं काम करत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही संविधान या संविधानाची पायमल्ली करण्याचं धोरण या सरकारचं आहे, याचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो।